नमस्कार. आजचा व्हिडिओ अक्षय दिव्याच्या एंगेजमेंट सेरेमनीचा आहे. त्यांच्या एंगेजमेंट सेरेमनीचे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ. तर चला आपण पाहूयात कशी झाली होती एंगेजमेंट सेरेमनी. हा खूप छान असा एंट्रन्स आहे. आम्ही आता इथेच उतरलेलो आहोत दोघेही. सात्विक अक्षयसोबत पुढे गेलेला आहे त्याच्या गाडीमध्ये. पनवेलमधील एसआर रिसॉर्टमध्ये त्यांचे सर्व फंक्शन्स झाले आहेत. तसं दिव्यासाठी हे डेस्टिनेशन वेडिंगच होतं. फक्त आम्हाला धानसरला हळद करायची होती म्हणून आम्ही आमच्या हळदी अक्षयच्या धानसरला झाल्या. अक्षय अजून गाडीतच बसलेला आहे. आता आम्ही सर्व स्टेजकडे चाललेलो आहोत. स्टेजकडे जाण्याचं हा सुंदर असं इकडे डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान सुंदर गणेश मूर्ती ठेवलेली आहे इथे. इथून राईट साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, स्लाईड असं ठेवलेलं आहे. सात्विक तर खूप खुश झालेला होता. इथे सर्व लहान मुलं छान खेळत होती. आमची क्यूट राहा पण आली आहे झोपाळ्यावर झोके घ्यायला, पण तिला बसताच येत नव्हतं. मग सात्विकच्या डॅडाने तिला बसवलंय. आता छान खेळत आहेत सर्व. तर चला आता आपण स्टेजकडे जाऊयात. इथे हा समोर असा स्टेज आहे. एंगेजमेंट सेरेमनीसाठी भटजी आलेले आहेत आणि विधींना सुरुवात झालेली आहे. सर्व मोठी मंडळी, मोठी माणसं बसलेली आहेत इथे. फायनली आता नवरीची एंट्री होत आहे आणि एंगेजमेंट 4:30ची होती, पण आम्हाला थोडा लेट झाला होता. आता नवरा पण येत आहे. आता सर्व विधी स्टार्ट होतील. विधी झालेले आहेत. आता नवरीची ओटी भरून घ्यायची आहे. आमची श्वेताताई मोठी नणंद असल्यामुळे ती ओटी भरत आहे.
ओटी भरून झाल्यानंतर गिफ्ट्स आणि स्वीट बॉक्स वगैरे देणार आणि त्यानंतर रिंग एक्सचेंज सेरेमनी आपण करणार आहोत. आता पुन्हा भटजींनी सांगितल्याप्रमाणे नवरा नवरी दोघेही विधीसाठी बसलेले आहेत. विधी पूर्ण झालेले आहेत. आता रिंग एक्सचेंज होतील. आणि अशा प्रकारे अक्षय दिव्याची एंगेजमेंट सेरेमनी साखरपुडा समारंभ पार पाडला गेला आहे. तर तुम्हाला या एंगेजमेंट सेरेमनीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील सेरेमनी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.